अयो दादा, तुमच्याकडे फोन आहे काय? मला फोन करायचा होता, द्या की. हॅलो निंगे, बोल की ग. आज सकाळी सकाळी कॉल केलायस? समजा ठीक आहे ना तिकडे, की अजून काय झालंय? अगं ऐकून तर घे पहिलं. अगं गण्या कुठं आहे? त्याच्याकडे काम होतं माझं. दाद्या, हा? निंगेचा कॉल. निंगे बोल की. हा गण्या, मी जे काय सांगितले त्याची तयारी झाली ना? होय, जवळजवळ समधी तयारी झाली बघ. काय बी काळजी करायची गरज नाही. हा ठीक आहे. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेव, कमळीसाठी एक सरप्राईज असणार आहे. हो ग, कळलं की. आणि कोण बी तिच्या घराकडे फिरकलं सुद्धा नाही. आणि कोणाला काय बी माहित नाही बघ. जेव्हा ढोलन ताशा वाजल ना, तेव्हा समजासनी कळेल. तुम्ही फक्त गावात या बघ. ठीक आहे ठीक आहे. आम्हासनी अजून एक अर्धा तास लागेल. हा चालते चालते. निंगे, अगं किती दिवसात नाचलं, मोकळं वारं खायला मिळालंय. एक नंबर वाटायला लागलंय बघ. होय ग कमळे, अगं खरी मज्जा तर गावाकडेच आहे. आता आपण गावाकडे गेलो की नाही, 1 महिना हालायचंच नाही बघ. आणि ते मुंबईचं नाव बी काढायचं नाही. होय बाई, मी तर कवा एकदा जाऊन आबांना मिठी मारते असं झालंय. त्यासनी तर धक्काच बसणार आहे बघ आपल्याला असं अचानक बघून. होय. काय बी लय खुश होणार आहे. दादा काय झालं? काय नाही, टायर पंक्चर झालाय. टायर बदलावं लागेल. अरे अरे देवा, म्हणजे आता अजून वेळ लागणार. ठीक आहे, तेवढं चालतंय. हा उतरतो, चला उतर खाली. ऋषी ऋषी ऋषी, कुठे निघालास एवढ्या घाईत? 9 वाजता मीटिंग आहे आपली. नाही मीटिंग नाही, ते कमळी खरं तर काय काय परत कमळी? डोंट टेल मी ऋषी. नाही, आता काय राहिलंय? आंदोलनं झाली, एक्झाम झाली, रिझल्ट्स लागले, तिला ओवाळून सुद्धा झालं. अजून काय राहिलंय का? तू काय कमी कमी करतोयस? आणि मला एक कळत नाही, तिला सुद्धा इतकं भान नाहीये का एखाद्याला किती त्रास द्यावा? बरं तिला नाही तर नाही, तू सुद्धा तेच करतोयस. वाय डोंट यू फोकस ऑन बिझनेस? आई तुला कसं, ती आत्ता तिच्या गावी निघून गेली आहे, तिला अजून माहिती पण नाही. काय माहिती नाहीये तिला? तिला काय माहितीये काय माहिती नाहीये याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. आणि तुझंही असायला नको. आई माझी इमर्जन्सी आहे, मला आता जावं लागेल. मी दादाला मेल केलाय माझं प्रेझेंटेशन, माझ्या लॅपटॉपमध्ये पण ते रेडी आहे. त्याला एकदा गो थ्रू करायला सांग. माझी इमर्जन्सी प्लीज. ऋषी, जस्ट लिसन टू मी. काय झालंय या मुलाला काही कळत नाही. कोणाचं म्हणतेस आई? आई तरीही मी तुला सांगत होतो की ऋषीवर कुठल्याही प्रोजेक्टची जबाबदारी देऊ नकोस. त्याला नाही झेपणार. आई अगं बघितलंस ना आता कसा निघून गेला ते. हे बघ आई, ऋषीला जॉबला होता तेच बरं होतं. निदान तिथे अडकून तरी होता. आता पूर्णपणे बेजबाबदार वागतोय तो बस. रोहित, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आय थिंक तो त्याचं ऑफिसचं काम व्यवस्थित करतोय. आई काय व्यवस्थित करतोय? हा, बघितलंस ना तू? आई तुला सांगू, काल त्या प्रोजेक्ट बद्दल मी त्याच्याशी बोललोय. मी त्याला सगळं सजेस्ट केलं. मी त्याला सांगितलं की अरे तू ज्या प्रोजेक्टवर काम करतोयस त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचार आधी कन्झ्युमरचा कर आणि मग प्रॉफिटचा कर. कारण हे नयनतारा इनामदारचं प्रोजेक्ट आहे, आपल्या आईचं. आणि नयनतारा इनामदारच्या प्रत्येक प्रोजेक्टकडे कन्झ्युमर एका वेगळ्या दृष्टीने बघतात. त्याच्यामध्ये अशा रॉ मटेरियलचा वापर केला पाहिजे ज्याच्यानी आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल पण प्रॉफिट मात्र वाढेल. हे मी त्याला सजेस्ट केलंय आई. आय मस्ट से रोहित, तुझे सजेशन्स खूप चांगले आहेत. आणि एक मोठा भाऊ म्हणून तू ऋषीला गाईड करायलाच हवंस. हे बघ आई, तुझं बरोबर आहे.
पण मी तरी त्याला किती दिवस स्पून फिडिंग करणार? त्याच्या काही मर्यादा आहेत ना. पण ऋषी मात्र त्याची सगळी हुशारी त्या गावच्या मुलीवर वाया घालवतोय. डोंट वरी, आय थिंक तो प्रेझेंटेशन पर्यंत पोहोचेल. नाही येणार आई, मी बेट लावतो ऋषी मीटिंगला येणार नाही. तू लिहून घे. तो आत्ता तिची मदत करायला गेलाय. तू बघ, तो तिला पर्सनल ट्युशन सुद्धा देईल, तिची सगळी मदत करेल, पण मीटिंगला मात्र वेळेवर येणार नाही. मूर्ख आहेस का तू राधिका? काय हे? किती साखर टाकली याच्यामध्ये? तुला माहिती नाहीये का मला किती साखर लागते ते? रोहित, तुला 1 चमचा साखर लागते, मी तेवढीच टाकली. माझ्याशी वाद घालू नकोस. हे जे केलंय ना घाण, ते आधी बदलून आण. दुसरा चहा घेऊन ये जा. आणि हे जे देवानी थोडस डोकं दिलंय ना, त्याचा कधी वापर करायला शिक. रोहित, काय चाललंय? हा, तुझं फ्रस्ट्रेशन तिच्यावर का काढतोयस? आणि ही काय भाषा झाली बायकोशी बोलण्याची? राधिका, दुसरा चहा दे त्याला.